शहरातील पटवर्धन ध्रुव हॉटेलच्या समोर असलेल्या पूना गाडगीळ ज्वेलर्समधून 71 ग्रॅम 5 मिलीग्रॅम वजनाचे सोन्याची वेडणी, 95,000 रुपये किमतीचे 1 किलो चांदीचा बार असा 6,87,000 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला। ही घटना 23 जानेवारी रोजी घडली। या प्रकरणी राहुल नरेश बाकळे वय 33, व्यवसाय मॅनेजर, पूना गाडगीळ ज्वेलर्स, राहणार घर नंबर 129 भवानी पेठ यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून राजकुमार बिराजदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कुलदीप जंगम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या कार्यक्रमासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभागाच्या स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमोल जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, सीईओ यांच्या सुविद्य पत्नी जंगम, तत्कालीन मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय सिंह पवार, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, बांधकाम 1 चे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, उपअभियंता सुनील कटकधोंड, लेखाधिकारी श्रीकांत मिरगाळे, प्रभारी समाज कल्याण अधिकारी सचिन कवडे उपस्थित होते। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सीईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। हरिभाई देवकरण प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत झाल्यानंतर सचिन जाधव यांनी स्पर्श निर्मूलन अभियान आणि कुष्ठरोग निर्मूलनाची शपथ सर्वांना दिली। या प्रसंगी सीईओ कुलदीप जंगम आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते हवेत तिरंगा फुगे सोडण्यात आले। त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। भारतीय संविधान उद्देशिकेच्या स्तंभात सीईओ कुलदीप जंगम यांनी अभिवादन केले। डाएट अंतर्गत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना सीईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र वितरित करण्यात आले। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची सभा शनिवारी जिल्हा नियोजन समितीच्या कार्यालयात घेण्यात आली। या समितीला इंग्रजीमध्ये दिशा असा शॉर्ट फॉर्म आहे। केंद्र सरकारच्या सर्व योजनांचा आढावा या महत्त्वाच्या बैठकीत घेतला जातो, पण भाजपच्या एकाही आमदाराने या बैठकीला उपस्थिती लावली नाही। तब्बल 2 वर्षांनंतर होणारी दिशा समितीची सभा भाजपच्या आमदारांनी चुकवली। समितीचे अध्यक्ष प्रणिती शिंदे, सह अध्यक्ष खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह माढ्याचे आमदार अभिजित पाटील, मोहोळचे आमदार राजू खरे, सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील उपस्थित होते। सह अध्यक्ष खासदार ओमराजे निंबाळकर ऑनलाईन जॉईन होते। बैठकीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, रोहयो उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांच्यासह केंद्र सरकारच्या योजनांशी निगडीत सर्वच विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिशा समितीची सभा शहरात असतानाही शहरातील आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार समाधान अवताडे यापैकी एकही आमदार या बैठकीला उपस्थित नव्हता। भाजपच्या सर्वच आमदारांनी बैठकीकडे पाठ फिरवली। मोदी सरकारच्या नववर्षपूर्तीनिमित्त संपूर्ण देशभर भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या योजनांचे मार्केटिंग करताना दिसून आले, परंतु त्याच केंद्र सरकारच्या योजनांची परिस्थिती सोलापूर जिल्ह्यात काय आहे याची माहिती घेण्यासाठी मात्र भाजपच्या आमदारांना गांभीर्य नसल्याचे पाहायला मिळाले। पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण सोलापूर येथे 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास क्यातम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त रामदास इप्पा कायल यांची उपस्थिती होती। ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीताचे गायन झाले। पल्लवी ननावरे यांनी संविधान वाचन केले। प्रास्ताविकात प्राचार्य युवराज मेटे यांनी संविधानाचा इतिहास आणि त्याचे महत्त्व आणि संविधानाची गरज विशद केली।
RSP विद्यार्थ्यांनी उत्तम संचलन करत ध्वजास मानवंदना दिली. यासाठी संतोष पवार व शरीफ चिकळी यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांनी हम सब भारतीय है या देशभक्तीपर गीताचे सामूहिक गायन केले. यासाठी संजीव बोरला, अविनाश जतकर यांनी मार्गदर्शन केले. तदनंतर सहशिक्षक सुरेश पुप्पल गायकवाड सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी साधनयुक्त कवायत केली. बसवराज हिटनळी आणि सुरेश करजगीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोमहर्षक मानवी मनोरे तयार केले. यानंतर इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. यासाठी कविता गेंगाणे, अश्विनी मैसूर माने यांचे मार्गदर्शन लाभले. कुचन महाविद्यालयाची विद्यार्थिनी देश मेरे या देशभक्तीपर गीताचे त्यांनी गायन केले. स्वप्नील मनुरे यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या तबला वादनासह ए मेरे वतन के लोगो हे गीत सादर झाले. त्यानंतर मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू भाषेतून तयार केलेल्या भित्तिपत्रकांचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू या भाषेतून भाषणे सादर केली. अध्यक्षीय समारोपात ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी संविधानाचे विशेष महत्त्व सांगत मूलभूत हक्क कर्तव्याची जाणीव करून देत मुलांनी संविधानाचा आदर्श समोर ठेवून भारताचे जबाबदार नागरिक बनावे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी कुचन प्रशालेच्या हरित सेनेने अमर बुरगुल यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता गेंगाणे यांनी केले तर प्रशालेचे उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले यांनी आभार मानले. यावेळी उपप्राचार्य अनिल निंबाळकर, पर्यवेक्षक प्रणिता सामल, दत्तात्रय मेरगू, मल्लिकार्जुन जोकारे, रामकृष्ण पंत बेत, रात्र प्रशाला आणि कुचन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीनिवास चिप्पा आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. मंद्रुप येथे अप्पर तहसीलदार कार्यालयात 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार सुजित नरहरे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, मंद्रुप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, मंद्रुप पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक राजू डांगे, मंद्रुपचे सरपंच अनिताताई कोरे, विश्वनाथ हिरेमठ, भगवान वनमाने, डेप्युटी सरपंच तसेच रमेश नवले, प्रशांत कडते, गौरीशंकर मेंढगुदले, तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोलापूरच्या पालकमंत्री पदावर साताऱ्याचे जयकुमार गोरे यांची नियुक्ती झाली. जयकुमार गोरे एक भारदस्त व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या हस्ते रविवारी सकाळी 10 वाजता 2025 सालच्या प्रजासत्ताक दिनाचे शासकीय ध्वजारोहण झाले. यावेळी जयकुमार गोरे यांनी पांढरा सदरा, पांढरं धोतर, भगवा सिंपल फेटा बांधला होता. त्यांचा तो लूक महाराष्ट्रीयन रांगडा लूक सर्वांचंच लक्ष वेधून घेत होता. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्यासह प्रशासनातील अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकशाहीच्या रक्षणासाठी मतदारांच्या हक्कांसाठी निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेण्यात याव्यात या मागणीसाठी काँग्रेस भवन सोलापूर येथे खासदार प्रणिती शिंदे यांची पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की राज्यात नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि निवडणुकीचे निकाल पाहता ते अनाकलनीय, आश्चर्यकारक आणि काहीतरी गडबड असल्याचे दिसले. 6 महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप युतीचे पानिपत झाले होते आणि महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते. आम्ही जेव्हा जनतेत जात होतो तेव्हा जनता सत्ताधारी भाजप युतीच्या विरोधात दिसत होती. IB रिपोर्ट सर्व्हे महाविकास आघाडीच्या बाजूने होते. अवघ्या 6 महिन्यात हे चित्र पूर्णपणे पालटले जाऊ शकते यावर कोणाचाच विश्वास बसला
झाला नाही. मतदार यादीत घोटाळा करण्यात आला. त्यानंतर निवडणूक निकालातही घोटाळा करण्यात आला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या 6 महिन्यांच्या अंतरात तब्बल 50 लाख मतांची वाढ कशी झाली? मतदाना दिवशी संध्याकाळी 5 वाजता जाहीर केलेली मतदानाची टक्केवारी आणि निवडणूक आयोगाने दुसऱ्या दिवशी सकाळी जाहीर केलेली टक्केवारी यात मोठी तफावत आहे. 76 लाख मतदान वाढवलेले दाखवले आहे. सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था होती. त्यामुळे मतदार यादीतील घोळ, रात्रीच्या अंधारात वाढलेले 76 लाख मतदान याचे पुरावे निवडणूक आयोगाने द्यावेत, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. आजपर्यंत ही माहिती देण्यात आलेली नाही. अक्कलकोटच्या अपक्ष उमेदवाराला स्वतःचे सुद्धा मतदान झाले नाही असे ईव्हीएममध्ये दिसले आहे. असे प्रकार अनेक ठिकाणी दिसून आले. निवडणूक आयोग हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहे. राज्यातील मतदारांचा विधानसभेच्या निकालावर विश्वास बसलेला नाही. दिनांक 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस असून या दिवसापासून काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाचा पक्षपाती कारभाराचा पर्दाफाश करत आहे. लोकशाही खंबीर ठेवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा न करता निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेण्याचे आपले कर्तव्य पार पाडावे. लोकशाही आणि संविधानाचे खून करणारी विचारसरणी देशावर राज्य करत आहे. त्यांच्या विरुद्ध आणि ईव्हीएम मशीन बंद होईपर्यंत हा लढा चालूच राहील. या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष चेतन नरोठे, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी नगरसेवक विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, मनोज येलगुलवार, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलावंडे, शकील मौलवी, गणेश डोंगरे, भीमाशंकर टेकाळे, तिरुपती परकीपंडला, सातलिंग शटगार, सुमन जाधव, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, शोभा बोबे, नागनाथ छावणे, वीणा देवकते, विवेक कन्ना, संघमित्रा चौधरी, नूर अहमद नालवार, रजाक कादरी, ज्योती गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही आंदोलन व पत्रकार परिषद या ठिकाणी घेत आहोत. काही वेळापूर्वीच आमच्या पक्षाने कलेक्टरला पत्र दिलं आणि कॉन्फरन्स पूर्ण महाराष्ट्रभर घेत आहोत. आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ही प्रेस कॉन्फरन्स घेणं अनिवार्य आहे, आवश्यक आहे. आम्ही आमच्यापैकी रोज एक आवाज कुठे ना कुठेतरी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो की ह्या वेळेसच्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकमध्ये काहीतरी गडबड होती. मी लोकसभा लढली आणि चेतन भाऊ आणि म्हेत्रे साहेब हे विधानसभा लढले आणि ते दोघंही माझ्यासोबत लोकसभेच्या वेळेस होते. मी त्यांच्यासोबत विधानसभे वेळेस होती आणि आम्हाला लोकांचा प्रतिसाद, ज्याला पल्स म्हणतो, आम्ही ग्राउंडला जेवढे गेलो तेवढं कदाचित इलेक्शन कमिशनचे कर्मचारी किंवा BJPचे कोणतेही लोक गेले नाही. बऱ्याच ठिकाणी जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा लोकांचा एक पल्स, आणि जो मला लोकसभेत दिसून आला की ताई काळजी करू नका, तुम्ही निवडून आलात, तेच आम्हाला विधानसभेच्या वेळेत दिसून आलं. लोक म्हणजे बोलली की लोकांनी ही निवडणूक ताब्यात घेतली, आम्ही कोणत्या पुढाऱ्याचं नेत्याचं ऐकणार नाही. आणि तेच भाष्य आम्हाला विधानसभेत पण ऐकू आलं की शांततेत क्रांती मतपेटीच्या माध्यमातून घडणार आहे. आणि लोकसभेमध्ये 14 खासदार काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे निवडून आले. त्याच्यानंतर भाजपला काहीतरी वेकअप कॉल किंवा म्हणजे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी हे कट कारस्थान विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस केलं. आणि ह्याच्या आम्ही स्टॅटिस्टिकली तुमच्या समोर सांगतो की 2019 आणि 2019 आणि 2024 च्यामध्ये 5 लाख मतदार इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून नोंदणी करण्यात आली, वाढले 2019 ते 2024 म्हणजे 5 वर्ष. पण लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये जवळजवळ 50 ते 75 लाख मतदार कसे वाढतात? 4 महिन्यात एवढे मतदार वाढतात जे 5 वर्षात पण वाढले नव्हते. हा पहिला प्रश्नचिन्ह आहे की एवढे मतदार कसे वाढले. दुसरी गोष्ट, प्रत्येक 150 असे मतदारसंघ निवडले भाजपने. त्या 150 मतदारसंघात 75,000 मतदान वाढलं, जे 5च्या नंतर तुम्हाला दिसून आलं. आम्ही ते चॅलेंज केलं. अजूनही निवडणूक आयोगाने आम्हाला ती यादी किंवा त्याचे डिटेल्स अजूनही आम्हाला दिले नाहीत. आमचे नेते पण निवडणूक आयोगाकडे दिल्लीला गेले आणि तिथे त्यांना पण मागणी घातली की आम्हाला हे मतदारांची यादी द्या. आजपर्यंत, जेव्हा हे ट्रान्सपेरंट असायला पाहिजे, आजपर्यंत आमच्या पर्यंत ही मागणी, ही डिटेल्स आले नाही आहेत. निवडणूक आयोग हे एक पारदर्शकपणे आणि
ट्रान्सपेरंट पारदर्शक आणि कोणत्याही पक्षाचं नसतं. ती एक ऑटोनॉमस बॉडी असते आणि ती निष्पक्षपातीप्रमाणे त्यांनी काम केलं पाहिजे, पण ते आपल्याला होताना दिसत नाही आहे. निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखं, राजीव कुमार जे आहेत ते भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखं वागतात. ही एक ऑटोनॉमस बॉडी आहे, ह्याच्यावर कधीही कोणाचा दबाव नसतो आणि नसायला पाहिजे. कारण का इलेक्शन हे एका लोकशाहीमध्ये सर्वात महत्त्वाचा जी कार्यप्रणाली असते, जी पारदर्शकपणे निवडणूक आयोगाची एवढी मोठी जबाबदारी असते, कोणत्याही दबावाखाली न येता ती पार पाडली पाहिजे. मतांची टक्केवारी कसं वाढत गेले ते आता तोरडे साहेबांनी तुम्हाला सांगितलेलं. UMचा हॅकचं प्रमाण किंवा अगोदरच त्याच्यामध्ये सेटिंग, याच्यासाठी महाविकास आघाडीचे जवळजवळ 100च्या वर आमदारांनी आता हायकोर्टामध्ये ईड दाखल केलेली. होते ते सगळे एकत्र करून एक स्पेशल बेंच होईल असं वाटतं आम्हाला. हे सगळं करण्याचं कारण काय? किंवा आपण जगातलं सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र म्हणून आपल्या देशाची गणना होते आणि एवढं लोकशाही सुदृढ झाली असं म्हणलं असताना हे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे देशातलं आणि राज्यातलं सरकार करत आहे. म्हणून लोकांमध्ये जनजागृती करणे. लोक विचारतात आम्हाला, आम्ही तुम्हाला मतं घातलो, मतं गेले कुठं मध्ये, तुम्ही का गप बसला मध्ये? आम्ही गप बसला नाही, आमचं चालूच आहे सगळं. ते प्रत्येक व्यासपीठावर आम्ही मांडतो, सगळं करतो. कोण किती दाखवत आहे, कोण किती सोडत आहे, तो हसत असतात काही लोक, तो भाग वेगळा. पण आमचं कर्तव्य लोकशाही वाचवण्यासाठी जे जे काही करायचे ते आम्ही करणार काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून. पण त्याला आपल्याही सहकार्याची आवश्यकता आहे. हसू नका, वस्तुस्थिती आहे. आणि तुम्हाला पण कळते आता, असं कधी कुठं झालं नाही. ज्या लोकांचं अगोदर येत होतं किंवा तिन्ही पार्टी त्यांचे म्हणून 100च्या आत आहेत म्हणले होते, उलट आम्ही 50च्या आत आलो तिन्ही म्हणून. म्हणजे एवढं होऊ शकतं. ठीक आहे, 10-20 जागावर किंवा 10-20 उमेदवारांचा फरक पडू शकतं, पण एवढं 200 उमेदवारांचा फरक कुठं असं पडत नाही. हे सरळ फसवणूक केलेले आहेत त्यांनी. गुजरातमधलं जे UM आणले ते त्याच्यावर आणून ते सगळं त्यांनी सेटिंग करूनच आणले होते. ते झालं खरं म्हणजे ते आत्ता कळली बातमी आम्हाला की बार्शी मागे 2 ट्रक UM पकडलं होतं तिथं बार्शीला इलेक्शनच्या वेळेलाच. पण इथले निवडणूक अधिकारी प्रमुखांनी जाऊन ते खेळले आहे असं तसं करून परत ज्या मार्गाने आले त्या मार्गाने पाठवले होते. ते पण ते सापडलं नसतं, ते तिथं पंक्चर झाली होती म्हणून ते गाडी तिथे सापडली असं सांगतात आता लोक. खासदार प्रणिती शिंदेजी व आमचे माजी आमदार मेत्रे साहेब व काँग्रेसचे सर्व सदस्य, नगरसेवक व फ्रंटल सर्व आमच्या महिला भगिनींना, या देशामधील लोकशाही संपवण्याचा घाट निवडणूक आयोगाला पकडून आत्ताचे जे सत्तेवर भारतीय जनता पार्टी आहे ते संपवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते. आम्ही महाराष्ट्रातील सर्व उमेदवार, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, जे पवित्र आपलं असं मतदान आहे, ते मतदान लोकशाहीमध्ये विविध मशीनच्या माध्यमातून जे इलेक्शन होतात, त्या इलेक्शनमध्ये संध्याकाळी 5 नंतर 52%, रात्री 11 वाजता 56% व दुसऱ्या दिवशी 62% मतदान या ठिकाणी निवडणूक आयोग जाहीर केलं. प्रदेशने आम्हाला सांगितलं की प्रत्येक इलेक्शन अधिकाऱ्यांना पत्र द्या, ज्या बूथवर, ज्या ज्या मतदार केंद्रावर हे मतदानाची लाईन होती तिथं मतदान CC कॅमेरामध्ये जे आले असेल ते मागा. आम्ही सगळ्यांनी मागणी केली, पण निवडणूक अधिकाऱ्याने आज तागायत आम्हाला कुठलीही माहिती दिलेली नाही. आणि आता तर आपला महाराष्ट्राचा डाटाच त्यांनी गायब केलेला आहे.
सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या सोलापूर जिल्ह्याच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते सोलापुरात करण्यात आला. सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या वतीने सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट विकास जाधव, जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख, जिल्हा समन्वयक वनिता सुरवसे, अमोल दुरंदे व इतर पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून सरपंच दिनदर्शिका दरवर्षी तयार केली जात आहे. प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट विकास जाधव, जिल्हा समन्वयक वनिता सुरवसे, सर्व पदाधिकारी सरपंच परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शाश्वत विकास कामांसाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू असे आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रकाशनावेळेस दिले. परिषदेमार्फत सर्व सरपंचांच्या अडचणी आमच्यापर्यंत पोहोचवताय आणि आम्ही त्याचे निराकरण 100% करतोय. पुढेही सरपंच परिषदेचे असेच काम चालू राहू द्या. जिल्हा समन्वयक वनिताताई यांनी दरवर्षी अक्कलकोट तालुक्यात 3,000 आणि सोलापूर जिल्ह्यात 30,000 दिनदर्शिका वाटप करत असतात. गेल्या 3 वर्षांपासून त्यांचे कॅलेंडर सर्वांना पोहोचत आहे. त्यांच्या हातून असेच समाजकार्य घडो अशा शुभेच्छा जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी दिल्या. या प्रकाशन सोहळ्यास आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट विकास जाधव, गोगावच्या सरपंच तथा सरपंच परिषदेच्या सोलापूर जिल्ह्याच्या समन्वयक वनिता सुरवसे, जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख, जिल्हाध्यक्ष कविता घोडके तसेच या भागातील सरपंच व इतर पदाधिकारी सहभागी झाले होते. सोलापूर विमानतळावरून केवळ 42 सीटर एअरक्राफ्टला परवानगी असून 72 सीटर एअरक्राफ्टला परवानगी द्यावी अशी मागणी फ्लाय 91 या विमान कंपनीने DGCAकडे केली आहे. 72 सीटर एअरक्राफ्टला परवानगी मिळत नसल्याने विमानसेवा सुरू करता येईना असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मार्च अखेर सोलापुरातून विमानसेवा सुरू होईल. होडगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी फ्लाय 91 या कंपनीकडून प्रयत्न सुरू आहेत, परंतु DGCAकडून आणखी काही किरकोळ परवानग्या हव्या आहेत. त्यामुळे विमानसेवा सुरू करण्यात अडथळे येत असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. दुसरीकडे कंपनीने लवकरात लवकर विमानसेवा सुरू करावी यासाठी सोलापुरातून दबाव वाढत आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुढील 100 दिवसात विमानसेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले. होडगी रोड विमानतळावर मिनी पेट्रोल पंप अर्थात रिफ्युअल सेंटर उभारण्यासाठी राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाकडे पाठपुरावा सुरू आहे. HPCL कंपनीने सेंटरसाठी विमानतळावर स्वतंत्र जागा मागितली आहे. अद्याप या जागेला प्राधिकरणाने मंजुरी दिलेली नाही.